आपण पाहतोय ओंकारने मैदानाचा ताबा घेतलाय, पण मात्र ओंकार भोपी इथं नव्हता, पण मात्र तो फोनवर सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करत होता. मुंबईवरून सगळे सूत्र आलत होता. आणि नक्कीच महत्वाची भूमिका कोण बजावत होतो? उमाकांत पाटील. अगदी एक जबरदस्त व्यक्तिमत्व, एक कणकर आणि एक भक्कम नेतृत्व आपण ज्याला म्हणूया. सगळ्या गोष्टीत पुरून उरेल असं एक उमदा आणि क्रिकेटला भरभरून प्रेम देणारा माणूस म्हणून उमाकांत पाटील याच्याकडे पाहिलं जातं. सगळ्या पद्धतीचं नियोजन आणि सगळ्या पद्धतीची मेहनत घेण्यात त्याचा हातखंड कोणी धरू शकत नाही. त्याचं या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक करूया. काय युगांतर बोरगर संघ मैदानात प्रवेश करतोय. हाच क्रिकेटचा तुम्ही जेव्हा सन्मान करताना तर तुमचा खेळ वाढतो. तुमचा खेळ वाढल्यानंतर तुमची प्रतिभा वाढते. नंतर मग मोठ्या मोठ्या स्पर्धेत तुम्ही खेळता, त्यानंतर तुमचा कर्तृत्व सुद्धा वाढत असतो. तुमचा पराक्रम, तुमचा भीम पराक्रम पाहण्यासाठी सर्व रसिक मायबाग प्रेक्षक आले, त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया. आणि जे यूट्यूबच्या माध्यमातून हे लाईव्हचा आस्वाद घेतात त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा देऊया. आपण पाहतोय नीर 11 ताजपूर पुरस्कृत शेतकरी कामगार पक्ष प्रणित आपण ही स्पर्धा पाहतोय. सलामी जोडी पाठवायची आहे. आई वरदानी सुडकोली संघाला विनंती असेल, कारण लोहा गरम आहे तो मारतो हातवडा. कारण आता तुम्ही मैदानात आलात, तुम्ही गरम आहात आणि तशाच पद्धतीचा तुम्हाला परफॉर्मन्स करायला लागेल. मग बैलगाडी क्षेत्रात आपण पाहत असतो, बैल किती कद्या पद्धतीने वाट पाहत असतात. बैल सुद्धा असे असतात की कधी अलाउन्स म्हणू दे, कधी कान असे टावकारले असे, तसे तुमचे कान सुद्धा टावकारलेले पाहिजेत. एकदा झेंडा उडाला की एक इशारा आला की गाड्या सुटतात, तशाप्रमाणे तुम्ही सुद्धा सुटायला पाहिजेत आणि मैदानात तुटून पडायला पाहिजेत गावाच्या नावासाठी. कारण तुम्हाला आता सुद्धा तुम्ही कोण पाहत नसेल, पण तुमची खेळी ही GT स्पोर्टवर या लाईव्ह चॅनलवर नक्कीच तुम्हाला कधीही पाहता येईल. या सुखद आठवणी नक्कीच या चॅनलशी जोडल्यात. मग मागाशी ती गोलंदाजी पाहिली, तो एक गोलंदाज सुद्धा भावूक झाला असेल. कमी वयाचा चांगल्या पद्धतीचा गोलंदाज आहे आणि या सामन्यात, अशा पद्धतीच्या सामन्यात म्हणजे तब्बल 33,000च्या स्पर्धेत मॅन ऑफ द मॅच घेणं ही नक्कीच नव्या संधीची, नव्या इतिहासाची ओळख असेल. मैदानात आपण पाहतोय राम हाले पंचाच्या भूमिकेत पाहतोय. हल्ला डुलर चाललेत, कारण त्यांना माहिती आहे अजूनही सलामीची जोडी आली नाही आहे. अतिदक्ष पंच आहेत, पण त्यांनी त्यांचा काळ गाजवलाय. तेव्हा त्यांच्या पायात बूट नव्हते, ती स्लीपर होती पॅरागॉनची आणि तो बट निघायचा, पण मात्र ती काठी त्यांच्या खिशात असायची. तो बट ठेवून परत पुन्हा एकदा ते मार्गस्थ व्हायचे, गोलंदाजी करायचे. राम हाले फलंदाजाला हलवत ठेवायचे. पुन्हा एकदा विनंती असेल, सलामीची जोडी मैदानात पाठवायची असेल, आपण जर विलंब केला तर नक्कीच, कारण आपल्याला वारंवार पुकार दिलाय. आणि मित्रांनो, आपले सहकारी असतात ते उन्हात राहतात. इम्युनिटी ही उन्हात राहिल्यानंतर इम्युनिटी कमी होत असते, त्यामुळं त्यांचाही वेळ वाचवायचा आहे, आपलाही वेळ वाचवायचा आहे. कारण उष्णतेची तीव्रता आपण पाहतोय, उष्माघाताचा आपण अनेक परिणाम पाहतोय. जेवढा क्षेत्ररक्षक किंवा फिल्डर किंवा आपला खेळाडू जेवढा सावलीत लवकर येईल याची आपण सुद्धा काळजी घ्यायची आहे. सलामी जोडी त्वरित मैदानात पाठवायची आहे. सन्माननीय जगन्नाथजी पाटील सर इथे उपस्थित झाले, त्यांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी निखिल भोपी यांना विनंती करेन की आपण सन्माननीय जगन्नाथजी पाटील सरांचा यथोचित मान सन्मान करत आहोत. प्रारंभिक जोड़ी मैदान पर जल्द से जल्द भेजे. बल्लेबाजी करने वाली टीम आई वरदानी सुडकोली. लाइव टूर्नामेंट है, बार बार हम आपको कॉल कर रहे हैं. रोशन तांबटकर आपली सलामी जोडी मैदानात पाठवा. मैदानात आपण पाहतोय सलामी जोडी मैदानात. मित्रांनो, खेळताना तुम्ही त्याचबरोबर पाण्याचा जरूर आस्वाद घ्या, पाणी भरपूर पिया आणि अशी फळं खा की ज्याने तुम्हाला एनर्जी मिळेल. मग लिंबू सरबताचा महत्वाचा भाग असेल, कोकम सरबत महत्वाचा असेल किंवा हे महत्वाचे ज्यूस तुम्ही पीत जा. जर तुम्हाला थोडीशी थकवट जाणं असेल तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्हाला सेवन करणं गरजेचं आहे. याच्यावर सुद्धा लक्ष मी वेधीन. सलामीला आपण सलामीर पाहतोय मैदानात.
रोशन तांबडकर आणि त्याच्या जोडीला अनिकेत पाटील ही सलामीच्या जोडी मैदानात. 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे, अन्यथा आपल्याला पेनल्टी दिली जाईल. या स्पर्धेचे नियम तुम्हाला वारंवार सांगितलेले जातात आणि यात जर कसूर केला तर इथं डायरेक्ट तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. सन्माननीय कैलाची झावरे सर इथे उपस्थित झाले, त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान आपण सर करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. मी भूषण मोहन झावरे यांना विनंती करेन की सन्माननीय कैलाची झावरे सरांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. मोरिया तापतूर, नील 11 ताजपूर किंवा वेद 11 ताजपूर या वर्षात जरा नाव खालावलेलं आहे, त्याला जरा लाखाकी द्यावं लागेल, त्याला चमक द्यावी लागेल. ही महत्वाची भूमिका कोणाला करायला लागेल तर ओंकार भोपीला करायला लागेल, भूषण झावरेला करायला लागेल, ऋतिक झावरेला करायला लागेल, भूषण कोपगणकर याला सगळ्यांना करावी लागेल. पहिला चेंडू ऑफसाईडच्या खूपच बाहेर, पंच दंडित करतात. ऑफसाईडच्या बाहेर जाणारा चेंडू अवांतर स्वरूपाचा, एक अवांतर स्वरूपाची धाव घेतली जाते. राकेश मात्र पहिल्या चेंडू नंतर कमबॅक करतोय, चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकतोय. राकेश आपली ओळख देते की युगांतर बोरगर संघाकडून का मला पहिलं षटक दिलंय, त्याची ओळख त्याला काढू लागेल, वारंवार त्याला साक्ष द्यावी लागेल. जर्सी नंबर 27, 2 आणि 7चं कॉम्बिनेशन आहे, 9वा फीट आहे, पण मात्र या 9 आकड्याने भरपूर करामत केली आहे. मग विराट कोहलीच्या नावावर सुद्धा आपण 8 आणि 18 पाहतो, पण ती सुद्धा 9चा आकडा आहे. यावेळेचा हा चेंडू क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळतोय, पण सुरेख क्षेत्ररक्षण थोडीशी गाचाड क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. थोडा क्षेत्ररक्षक फंबल झाला, त्याच कारणासह 2 धावा धावून पूर्ण केल्यात. रोशन आपला स्वतःचं खातं खोलते, संघाच्या खात्यात भर काढते. धावपलकर धावा येतात त्या 3. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी नक्कीच राकेश करतोय. या वेळेला बॅकवूड वर गेला, जरा होल्ड केला आणि चेंडू फाईन क्षेत्रामध्ये पाठवला सीमारेष. याची बॉलिंग पाहिली असेल ना तर तेव्हा सुद्धा सचिन रमेश तेंडुलकर ढगात दिसत होते ते शनिवारला, आणि त्या धर्तीवर सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण देणारा हा दिमागदार षटकार. आपण एकविरा मातेला वंदन करूया. काल भाविक आले असतील, दर्शन घेतले असतील, काही दर्शन घेणार असतील, पण मात्र आई एकविरा खरंच या कोळी लोकांच्या पाठी उभी राहते, भरभरून आशीर्वाद देते आणि त्यांच्या धंद्याला यश देते. सर्वांना ती असाच आशीर्वाद देत असते. आई कोणावर अन्याय करत नाही, म्हणूनच अखंड किती भाविक आपण पाहतोय त्या दर्शनाला जातात. यावेळेचा हा चेंडू रोशनच्या बॅटीतून पुन्हा एकदा, पण मात्र क्षेत्ररक्षणाचा वेध घेणारा हा फटका आपण पाहतोय. केवळ 1 धाव घेतली जाते, धाव फलकावर होते बदल. 14 धावा धाव फलकावर पाहतोय. अनिकेत कशा पद्धतीचा सामना करेल, अनिकेत पहिला चेंडूचा सामना करेल. आतापर्यंत 5 चेंडू झालेत. यावेळेचा हा सुरेख चेंडू आपण पाहिला, फलंदाज बदलला आणि त्याच कारणास्तव गोलंदाज राकेशने टप्पा बदलला. पहिला षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. चला, आपल्याला टायमिंग दिलेलं आहे 15 मिनिटात आपल्याला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. वेळ वाचवायचा आहे मित्रांनो, ही मंडळाची महत्वाची भूमिका असेल, पण मात्र त्याच दरम्यान तुमची सुद्धा जबाबदारी असेल.
जेवढं तुम्ही या सूर्याच्या डायरेक्ट माऱ्यापासून बाहेर मैदानाच्या बाहेर याल तेवढा तुमच्यासाठी चांगला असेल. मग षटक कशा पद्धतीने लवकर संपतील, धावा कशा पद्धतीने लवकर होतील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. कालच आताच आपण उष्माघाताचा इशारा दिलेला आहे, त्यामुळं कालचा पावसाचा जो वातावरण निर्मित झाला आता त्यानंतर हा उष्माघात वाढला आहे, त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घ्यायची आहे. बारा चेंडू अजून टाकायचे आहेत, 11 मिनिटं तुमच्यासाठी असतील. गोलंदाजी मार्कवर पाहतो आपण विमंदल. एक अनोखं नाम आहे, पण मात्र अनोखा पराक्रम त्याला करावा लागेल. आपल्या षटकातील पहिला चेंडू, यावेळेचा चांगल्या पद्धतीचा चेंडू गुडलन स्पॉटवर पडला, उचलला, उसळला, नंतर यशरक्षच्या हातामध्ये विसवला. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. अतिदक्ष पंच आपण पाहतोय राम हाले यांच्याकडे एवढा जुना इतिहास आहे की राम हाले मग तिथून हलणारच नाही आहेत, कारण पंच आपल्या निर्णयावर ते ठाम असतात. हाही चेंडू त्याच धर्तीवर चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल, पण मात्र इथं नशिबाची एक धाव नक्कीच मिळते. धाव फलक एक धावीने वाढते, धाव फलक पोहोचतो ते 15 धावसंख्येवर. आता मात्र स्ट्राईकवर येईल तो रोशन तांबटकर. अनिकेत येतो स्ट्राईकवर. यावेळेचा अनिकेत अनोख्या स्टाईलने जाग्यावरून कुठलीही मुवमेंट न करता खेळण्याचा प्रयत्न त्याला पाहिला, त्याच कारणास्तव गोलंदाजाने त्याला ओळखलं. एक धाव घेतली जाते, धावफलक धाव संख्येत वाढ होते. 16 धावा आपण धावफलकावर पाहतोय. आता स्ट्राईकला येईल तर रोशन. आपला नाव कशा पद्धतीने कोरलाय रोशनने आणि त्याच धर्तीवर हा फटका खेळलाय. सरळ आपण क्रिकेटिंग कार्पेटिंग शॉट पाहायला मिळतोय, पण मात्र केवळ एक धाव घेतली जाते. ही एक धाव महत्वाची असेल. धाव फलकावर होते बदल. 17 धावा धाव फलकावर. विकेट किपरच्या इशाऱ्यावर गोलंदाजी करण्याचा मानस असेल. विमंदल यावेळेचा हा चेंडू ओळखला, आडव्या बॅटने त्याला पाठवला सीमारे. विमंदलवर केलेला आक्रमण आपण पाहतोय. पहिला चेंडू ओळखला, त्यानंतर मात्र त्याच्यावर थांबला, त्या चेंडूची वाट पाहिली आणि वाट लावली. हा चेंडू लेग साइडला जाईल. पंच आमच्याकडे वळतील, सांगतील हा चेंडू स्क्वेअर अवांतर चेंडू आणि ही अवांतर धाव घेतली जाईल. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय. इथं मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचे रनिंग द बिटवीन द विकेट पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं समाप्त होतंय. 2 षटका अखेर आपण धाव फलक पाहतोय तर 24 म्हणजे 12 चेंडू तब्बल 24 धावा. पुढचं षटक आपल्याला 5 मिनिटात पूर्ण करायचं आहे. मानस पाहतोय, पण मात्र इथं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करू शकले नाहीये. चांगल्या पद्धतीचा दबाव आपण बोरगर संघाकडून पाहतोय. युगंतर बोरगर आपण संघ पाहतोय.
पण मात्र तडाखेबाज फलंदाज आपण पाहतोय. रोशनने अनिकेत मैदानात आहे. अजूनही कोणताही फलंदाज बाद झालाय. ही महत्वाची भूमिका असेल आई वर्धानी सुरकोली संघासाठी. नए गेंदबाज आए हैं राहुल. राहुल किस तरह की गेंदबाजी करेंगे? राहुल अगला गेंद डालने के तैयार. एक गुडलन स्पॉट कर पटकी हुई गेंद सीधी विकेट के कीपर के दस्तानों में जाती हुई. काफी अच्छी गेंदबाजी करते हुए राहुल. इस बार पटकी हुई गेंद खड़े खड़े खेलना चाहते थे. गेंद हवा में फंस गई है. खिलाड़ी गेंद के नीचे आ रही. राहुल आए. राहुल छा गए. पहली गेंद पे 1 रन, दूसरी गेंद बिंदी और तीसरी गेंद पे 1 विकेट का पतन करते हुए काफी खतरनाक गेंदबाजी करते हुए युगंतर बोरगर के ये गेंदबाज. नाम है राहुल. राहुल नाम लिया कि राहुल द्रविड़ की याद की जाती है. भारत की दीवार उसको कहला जाता था. कौन सा ही गेंदबाज आए उसे सीधे बल्ले से खेलने का प्रयास वह भारी तरह से करते थे. और अपना विकेट और काफी जीत के भी बीच में दरमियान कौन रहते थे? तो राहुल द्रविड़ रहते थे. उनके भी याद ताजा करते हुए मैदान पे ये गेंदबाज राहुल काफी अच्छी गेंदबाजी करते हुए. अभी तक 3 गेंद डाले हैं. 3 गेंद में के खाली 1 रन खर्च किया. 1 खिलाड़ी आउट किया है. चौथी गेंद डालने के लिए तैयार रहेंगे. नए बल्लेबाज आए हैं जयेश पाटिल. इस बार पहले से आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया था लेकिन काफी अच्छी फील्डिंग का नमूना डायरेक्ट हिट करते हुए बल्लेबाज. और इसी के साथ रोशन टामटकर गोइंग टू डग आउट. श्री गणेश वळवले आणि भोनंग स्टार. श्री गणेश वळवले आणि भोनंग स्टार संघाला विनंती असेल की आपण त्वरित टॉससाठी यायचं आहे. वाईट चेंडू आणि त्यानंतर रनआउटची विकेट. चांगल्या पद्धतीचा हा क्षेत्ररक्षक होता शशिकांत. मला वाटते चांगला गोट्या खेळलाय किंवा त्याने चांगल्या पद्धतीचे आंबे नक्कीच पाडले असतील आणि चांगल्या पद्धतीचा नेम त्यांनी धरलाय. वाईट चेंडू वाईट नाही आहे. बॅटकट अतिदक्ष पंच आहेत. मी म्हटलं राम आले आपल्या निर्णयावर ठाम आहेत आणि म्हणूनच मैदानात ते पंच आहेत, सरपंच आहेत. पंचवीस धावा धावफलकावर आहेत. सामना चालू करायचा आहे. सामना चांगल्या पद्धतीत आलाय. चांगल्या पद्धतीने झुकतोय, चांगल्या पद्धतीने वागतोय. युगांतर बोरगरसाठी वेळ सुरू झाले की काय, पण मात्र वेळ आपला आहे तर आपला फायदा करून घ्यायला पाहिजेत. ज्याप्रमाणे मानस आपण पाहतोय नवीन फलंदाज स्ट्राईकवर आलाय. यावेळेचा मानस हा चेंडू आपण पाहतोय, पण मात्र इथं पुन्हा एकदा तोच खेळाडू चांगल्या पद्धतीचा झेल घेण्याचा प्रयत्न. थोडा विकेट किपर स्वतःवर नाराज कारण चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकला होता. लिडिंग गेज घेतली होती आणि यष्टरक्षक हातामधून थोडा झटकून आपण पाहिला. चेंडू जमिनीला दान झाला. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी राहुलच्या माध्यमातून होतोय. राहुल आलाय. राहुल आपल्या संघासाठी काय खेळ करतोय. राहुल आलाय रंगात, राहुल आलाय ढंगात आणि काय त्याची गोलंदाजी चालले. वेळ चालू झाले की युगंतर बोरगरची की काय. एकावर एक वार गंभीर करतोय राहुल. आपल्या षटकातील पुढचा चेंडू
यावेळचा एक लोअर फुल टॉस मध्ये स्टंपचा वेध घेणारा चेंडू पण मात्र सरळ बॅटने त्याला पाठवलं. इथं चोरटी धाव घेण्याचा मानस. इथं पुन्हा एकदा तीच परिस्थिती मैदानात होणार की काय. मात्र केवळ एक धाव. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण युगंधर बोरकर संघाकडून पाहायला मिळतोय. प्रेशर मध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय आई वरदानी सुडकोली संघाला. षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळानंतर 26 धावा धाव फलकावर पाहतात. काय खेळ केलाय. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावा. चौथा गोलंदाजी मार्कवर आणा. जणू काय सांगतोय तो. आता मात्र डीजेच्या माध्यमातून तुम्हाला सुमधुर गण अजून ऐकायला मिळतील. डीजे स्वरवेच्या माध्यमातून वळवली संघाचा कर्णधार त्वरित या भोरंग संघाचा कर्णधार इथं हजर आहे. शेवटचा निर्णायक षटक घेऊन येते गोलंदाजी मार्कवर ऋषी आणि स्ट्राईकला येतो मानस. मानसला आपले मनोसोबे पूर्ण करावे लागतील. आपल्या संघासाठी आक्रमक विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. या वेळेला हा चेंडू थोडा पडल्यानंतर फलंदाजा वेध घेणारा. या वेळेला मात्र चोरटी धाव घेण्याचा मानस धाडस करतोय आणि 2 धावा पूर्ण करतोय. धाव फलकात होतोय बदल. धाव फलक पोहोचतोय तो 28 या धावसंख्येवर. चांगल्या पद्धतीची रणनीती यावा लागेल. ऋषी गोलंदाजी मार्कवर आलाय. पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्ची केल्यात. त्याला सुद्धा कमबॅक करावं लागेल युगंधर बोरकर संघासाठी. आपल्या षटकातील दुसरा चेंडू पण मानस आपले इरादे कशा पद्धतीचे दाखवून देण्याचा प्रयत्न. क्रिकेटिंग कार्पेटिंग शॉट पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. जमीनला गुदगुल्ला करणारा फटका पण पाहायला पण चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय युगंधर बोरकर संघाकडून. जी ओळख आहे युगंधर बोरकर संघाची. 29 धावा धाव फलकावर. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ऋषी करतोय. ऋषी वर अटॅक करण्याची जबाबदारी कोणाची असेल. या वेळेला अटॅक करण्याची जबाबदारी माझी असेल असं सांगतोय तो फलंदाज जयेश बॅटीतून हा दिमागदार षटकार. डीजे जी संघाला गरज होती तो मारताचा फटका आला. अजूनही अशाच फटक्यांची गरज. जयेश आपल्या संघाचं भवितव्य ओळखून खेळतोय पण मात्र ऋषी आपल्या संघाचं भवितव्य धोक्यात टाकेल की ते धोक्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करेल. पाहावं लागेल. ऋषी विरुद्ध जयेशचा सामना लढलाय. दुसरा चेंडू लागोपाठचा दुसरा ढगात जाणारा षटकार. कोहलीचा बुलंद आवाज का म्हटलं जातं तर त्याच्या मागे त्याचं महत्व आहे. जसं भाडूचे भाईजानला वाटतंय की माझा संघ खेळतोय आणि मी त्या संघाचा मी त्या संघाचा प्रतिनिधी आहे की काय असं दाखवतोय. लगातारचे 2 षटकार आपण पाहिलोय. जयेश आलाय ढंगात. जयेश आलाय आपल्या रंगात. जयेश षटकांची हॅट्रिक करेल का पाहावं लागेल. यावेळेचा हा चेंडू थोड्या फाशा पद्धतीचा नक्की टाकला. चांगला चाकवा देणारा चेंडू आपण पाहिला. धाव फलक स्थिरावलेला. धाव फलक आहे तो 41 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू ऋषी टाकेल. कशा पद्धतीचा चेंडू हाताळले ऋषी कारण ऋषीने 2 मोठे फटके काढलेत. शेवटचा चेंडू
या वेळेला आडव्या बॅटने खेळला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा मानस, धाडस आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, तिसरी धाव होणार नाही पूर्ण आणि तो होईल फलंदाज बाद. धाव फलक पोहोचतोय तो 43 या धावसंख्येवर आणि विनंती 44 धावांचं लक्ष असेल. येणारे 4 षटक आणि 11च्या सरासरीने खेळायला लागेल युगंधर बोरगड संघाला आणि विनंती असेल आपण पाहतोय वडवली संघ नक्की आपण टॉस उडवतोय. मोनन स्टार विरुद्ध श्री गणेश बलवली दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. आपण पाहतो रोहा तालुक्यातील मानाचा चषक, रोहाचा वर्ल्ड कप ज्याला म्हटलं जातं, श्री धावीर चषक आणि त्या धावीर चषकाचे जनक सन्माननीय तुषार नारायण शिंदे सर यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल करत आहोत. विनंती असेल वलवली संघ, श्री गणेश वलवली संघाचे कर्णधार त्वरित टॉससाठी या. जीटी स्पोर्ट्स च्या माध्यमातून आपण चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहतोय. त्याच चॅनलचे सर्वा नक्कीच आमच्या समोर अनुष्का भाभी के हिरो ज्यांचा आज चायपान आहे, नक्कीच संध्याकाळी भोनंगला जाणार त्यात 3 मात्र शंका नाहीये. कारण आमच्या सर्वांचे लाडके जयेश प्रणव, जयेश आणि प्रणय असे दोन्ही सवंगडी नक्कीच आपण पाहतो पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहतोय आपण आता आवाज ऐकलात आमचे सर्वांचे लाडके गुरुवर्य तुषारजी शिंदे सर यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन, ज्यांनी या स्पर्धेसाठी उपस्थिती दर्शवलीत वेळात वेळ काढून आणि त्याचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच करण्यात आला आहे. आणि आपण पाहतोय स्वरवेत डीजे ऑडिओ असेल किंवा जीटी स्पोर्ट्स खेल की दुनिया का एक्सपोर्ट चॅनल, मराठी माणसाचा हक्काचा चॅनल ज्याला म्हटलं जातं, जीटी स्पोर्ट्स चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि आमचे गुणलेखक 44 धावांची आवश्यकता है. प्रारंभिक जोड़ी मैदान पर ऋषिकेश और उनका साथ देते हुए राहुल पाटिल और गेंदबाजी के लिए आते हुए सुड़कोली एक्सप्रेस छोटा तीर वार करे गंभीर, नाम है सुजीत जयवंत टाबटकर. जयेश पाटिल की काफी शानदार बल्लेबाजी ने आज इस मुकाम तक पहुंचा है अहिवर्तानी सुड़कोली टीम को. पर गेंदबाजी की P1 पावर प्ले की सेटअप की गेंदबाजी जिम्मेदारी गेंदबाज सुजीत जयवंत टांबटकर
राइट अबाउट द विकेट। ऋषिकेश स्ट्राइक एंड पर बैटर। पहली गेंद आड़े बल्ले से खेल दिया, मिड ऑन में वहां पर फील्डर है, कोई रन की गुंजाइश नहीं। अच्छी फील्डिंग वहां पर फील्डर के द्वारा। डॉट गेंद, पहली गेंद डॉट कराते हुए यहां पर गेंदबाज सुड़कुली एक्सप्रेस, सुड़कुली गांव के सरपंच जयवंत दादा और प्रीति ताई इनके सुपुत्र गेंदबाजी करते हुए। ओ इस बार देखिए अचूक लाइन और लेंथ, इस गेंदबाज ने काफी प्रभावित किया। तुषार जी शिंदे सर ने भी उनकी तारीफ की, क्योंकि कम आयु के खिलाड़ी है और कम आयु में सिद्ध होते हुए प्रसिद्धि प्राप्त करते हुए, और उनके लिए जरूरी यहां पर लगातार की दूसरी गेंद डॉट कराने में माहिर ऐसे गेंदबाज सुड़कुली एक्सप्रेस सुजीत जयवंत टांबटकर अपने छोर की अगली गेंद। ओहो फिर से एक बार सबमरीन डिलीवरी, तेज तर्रार गोली की रफ्तार की तरह अवे फ्रॉम द बॉडी डालने का प्रयास किया था, और लगातार की तीसरी गेंद डॉट कराते हुए यहां पर गेंदबाज पिछले मैच के मैच के हीरो गेंदबाज है सुजीत जयवंत टांबटकर। कमाल की गेंदबाजी यहां पर होते हुए ऋषि जैसे बैटर को यहां पर शांत रखा है, पर ये तूफान आने पहले से शांतता होगी क्या, क्योंकि यहां पर ये तूफान है, पर आज इस तूफान को शांत रखा है गेंदबाज सुजीत जयवंत टांबटकर ने। फिर से एक बार देखिए ऑन साइड में खेलने का प्रयास, मिड ऑन में फील्डर थे, उन्हें चकमा देती हुई गेंद ड्राई होती हुई लॉन्ग ऑन की दिशा में, तब तक फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, 2 रन लेने का मौका यहां पर प्राप्त करते हुए दोनों बैटर। इस दोनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हमारे गुणलेखक भूषण जावड़े में बतलाते हुए 2 रन स्कोर कार्ड पर। फिर से एक बार गेंदबाजी करते हुए सुजीत जयवंत टांबटकर अपने छोर की 5वीं गेंद डालने के लिए तैयार, सामना करेंगे ऋषिकेश। इस बार पटकी हुई गेंद टप्पा गिरने के बाद काफी उछाली और एक्सेप्टेड बाउंस जिसे कहा जाएगा, और ऑफिशियल अंपायर का इशारा वाइड का आता हुआ जरूर। एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 3 रन, कुछ अलग करने का प्रयास कर रहे थे गेंदबाज सुजीत जयवंत टांबटकर। अगर बोल्ड आउट करते हैं तो पन्नू इनके माध्यम से 200 रुपए का कैश प्राइज है, और इस बार बलेगा भारी सिरा, विकेट कीपर का सहारा, बड़ी मछली जाल में कैच, 13 का फुल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे दीजिए। गेंदबाजी करते हुए सुजीत, ओहो फिर से एक बार देखिए शानदार गेंद, पिछले मैच में मैच का किया था, 2 विकेट प्राप्त किए थे और 1 ही रन खर्च किया था इसे कंजूस गेंदबाज, और इस ओवर में भी 1 विकेट प्राप्त की और 3 रन खर्च किए हैं गेंदबाज सुजीत जयवंत टांबटकर। पावर प्ले के ओवर में कमाल की गेंदबाजी की है, जबकि जीतने के लिए हमारे गुणलेखक भूषण जी में बतलाते हुए 44 रनों का टारगेट सेट किया है। बच्चे भी 18 गेंदे और 41 रनों की आवश्यकता है, 18 गेंदे 41 रनों की जरूरत। वाकिब का हाथ जमाना हमारी उड़ान से, रामाले सर, वाकिब का हाथ जमाना हमारी उड़ान से, वो और थे जो डर गए आसमान से। ऐसे अलीबाग रायगढ़ की कोलिन पायलट जिसे कहा जाता है, कृतज्ञ जनार्दन हाले, हमारे राम हाले की भतीजी, आज सिंगापुर से बना टूर वहां पर दुबई में जाते हुए
उनका भी तहे दिल से स्वागत है। कृतज्ञ दीदी उर्फ गुड्डी जिसे प्यार से कहा जाता है। प्रणय शेलके आणि ऋषिकेश जावरे यांच्या माध्यमातून जर रोशन तांबटकर आपण झेल सोडला तर 100 रुपयाचा कॅश प्राइज आपल्यासाठी आलेला आहे। जर झेल सोडला तर प्रणय शेलके आणि त्यांच्या समवेत ऋतिक जावरे यांच्या माध्यमातून ऋषिकेश जावरे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे। आणि यावेळेला मोठा फटका मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर राहुल पाटील करतोय। पहली गेंद के ऊपर छक्का लगाकर आगाज किया है बैटर राहुल पाटिल ने और जरूर शानदार मैच यहां पर ऑन है और उस ऑन के ऊपर प्रतिकार करते हुए पहली गेंद पर छक्का लगाकर अपने इरादे स्पष्ट किए। पिछले मैच में गोल्डन डक का शिकार होने वाले खिलाड़ी आज इस मैच में युगांतर बोरगर टीम के लिए रन मशीन बनते हुए राहुल पाटिल के बल्ले से आता हुआ यह शानदार छक्का। ओहो, इस बार जड़ में डालने की कोशिश सेटिंग यॉर्कर ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया। पहली गेंद पर छक्का आने के बाद मानस पाटिल भी यहां पर जड़ में डालने की कोशिश करते हुए लगभग उसमें कामयाब होते हुए स्कोर का 9 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट की नुकसान पर 44 रनों का टारगेट सेट किया है आईवरदानी सुड़कोली टीम ने युगांतर बोरगर टीम के सामने। तो फिर से एक बार मानस पाटिल थोड़े से बीमार है फिर भी गेंदबाजी के लिए आए हैं। ओहो, इस बार अच्छी गेंद टप्पा गिरने के बाद ऑन द राइज खेलना चाहते थे। गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए इस एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर डबल डिजिट अंक प्राप्त करते हुए 10 रन। ओहो, इस बार जड़ में डालने की कोशिश स्ट्रेट ड्राइव खेल दिया है। फील्डर है वहां पर प्रथमेश, जब तक फील्ड करेंगे थ्रो करेंगे तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। 2 रनों के साथ स्कोर पे बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 12 रन। खेल की दुनिया का एक अच्छा चैनल, हक्काचा चैनल जिसे कहा जाता है जीटी स्पोर्ट्स, और इस जीटी स्पोर्ट्स के माध्यम से सभी दर्शक मैच का आनंद लेते हुए उन सभी दर्शकों का तहे दिल से मैं स्वागत करूंगा। ओहो, इस बार फिर से देखिए जड़ में डालने की कोशिश कर रहे थे, फिर से एक बार कम बैक करते हुए गेंदबाज बीमार है, खांसी हो रही है मैदान पर, खौस खाक रहे फिर भी गेंदबाजी कर रहे हैं। ये क्रिकेट की चाह है जरूर। और इस बार लाउड अपील करते हुए, लाउड अपील डॉट गेंद जाती हुई। और जरूर प्रणय शेलके इनका आज शक्कर है तो उसके लिए दावत होगी। मानस पाटिल आपके लिए भी दावत किंग, दावत के मास्टर जिसे कहा जाता है मानस पाटिल गेंदबाजी करते हुए। ओहो, अच्छी गेंदबाजी, शानदार गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी। दूर की समाप्ति के बाद भूषण जावरे हमें बतलाते हुए टीम का स्कोर जा पहुंचे 12 रन। बच्चे में 12 गेंदे और जीतने के लिए भी 32 रनों की आवश्यकता है। 12 गेंदे 32 रनों की जरूरत। यहां पर इकोनॉमी रन रेट देखा जाए तो प्रति षटक 16 के औसत से बल्लेबाजी करनी है। बल्लेबाजी करने वाली टीम युगांतर बोरगर। अगर श्रीकांत को गेंदबाजी के लिए आमंत्रित देंगे ना तो उनके लिए 1000 रुपए का कैश प्राइज होगा। प्रणय शेलके और ऋषिकेश जावरे इनके माध्यम से श्रीकांत को अगर गेंदबाजी के लिए आमंत्रित करोगे तो वार्म अप कर रहे हैं, श्रीकांत वार्म अप कर रहे हैं, इसका मतलब है इसके बाद की ओर उनके लिए दावत होगी। विश्वास है और वो वार्म अप करके दिखा रहे कि मैं भी कर सकता हूं। गेंदबाजी के लिए रोशन तांबटकर, किंग ऑफ सुड़कोली, सुड़कोली के आदिल शाह जिसे कहा जाता है, वही गेंदबाजी के मोर्चे को संभालते हुए रोशन तांबटकर। स्ट्राइक पे राकेश। 12 गेंदे जीतने के लिए 32 रनों की आवश्यकता है। रोशन तांबटकर हर डॉट गेंद के लिए प्रणय शेलके के माध्यम से 100 रुपए का कैश प्राइज।
पहली गेंद ऑप्शन के बाहर, ऑफिशियल अंपायर का इशारा। नवाज खान की तरह थोड़ी सी आवाज आती हुई, क्योंकि नवाज खान नागौटने के गेंदबाज है, ये भी गेंदबाजी करते हैं तो इसी तरह से आवाज आता है। और वही गेंदबाजी करते हुए यहाँ पर गेंदबाज उसी स्टाइल में रोशन तांबटकर। बचे हुए 12 गेंदे और 31 रनों की आवश्यकता है। 12-31। फिर से एक बार वाइट, लगातार की दूसरी गेंद वाइट यहां पर आते हुए। 12 गेंदे 30 रनों की आवश्यकता है। शानदार मैच शेतकरी कामगार पक्ष चषक 2025 आयोजक है नीर 11 ताजपुर पुरस्कृत। एक शानदार मैच का पड़ाव। विनंती असेल स्पीडअप करा गोलंदाजी करणारा संघ। मानस आपण आजारी आहात तर बाहेर जाऊ शकता, आपलं प्रेझेंटिव्ह पाठवा, पण टाइम घालू नका जास्त। या षटकाला 5 मिनिटाचा कालावधी आहे, त्यामुळे मानस आजारी आहेत। सबस्टिट्यूट प्लेयर आतमध्ये येतोय। नक्कीच कॅमेरावाले दाखवतायत पहा। जीटी स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण पाहतोय खेल की दुनिया का स्पोर्ट चैनल। और 100 रुपए का कैश प्राइज हर एक डॉट गेंद पर प्रणय शेलके, इनके माध्यम से कैश प्राइज है। पहली गेंद डॉट 200 रुपए हमारे पास जमा है रोशन तांबटकर पहले मैच के, वो जरूर इस मैच में आपको दिया जाएगा। पहली गेंद डॉट कराते हुए टीम का स्कोर रुका हुआ भूषण हमें बतलाते हुए 14 रन 14 रन स्कोर कार्ड पर 30 रनों की आवश्यकता है। 11 गेंदे 30 रन। इस बार देखिए फिर से एक बार लगातार की दूसरी गेंद यहां पर डॉट आती हुई। 10 गेंदे 30 रनों की आवश्यकता है। ऑफिशियल अंपायर राम हले सर एक अच्छे खिलाड़ी है, अनुभवी के ऑफिशियल अंपायर है। फिर से एक बार रोशन तांबटकर लगातार का दूसरा डॉट। इस बार अच्छी गेंद ऑन खेला जाते थे, हो डाई लगाई थी वहां पर फील्डर अनिकेत पाटिल ने। अच्छी कोशिश कर रहे थे, तालियों की बौछार। 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा भुवनेश्वर कुमार जर्सी नंबर 15। 29 रनों की आवश्यकता है। अभी भी 9 गेंदे 29 रनों की जरूरत। 9 चेंडू 29 धावांची आवश्यकता आहे। स्ट्राईकला एका षटकाराच्या साहाय्याने खेळतायत ते बॅटर आपण पाहतोय राहुल पाटील यांच्यावरती पूर्ण जबाबदारी। ओहो फिर से एक बार अच्छी गेंद, कमाल की गेंदबाजी। 300 रुपए प्रणय शेलके इनके माध्यम से यहां पर जमा करना है। 3 डॉट आ चुके हैं। विनंती असेल प्रेक्षकांना ज्या रस्त्यावर लावल्यात बांधावरती ज्या गाड्या लावल्यात त्या तिकडनं हलवायच्या। थोड्याच वेळात आमचे मान्यवर 4 व्हीलर घेऊन येणार आहेत, त्यांच्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाहीये याची नोंद घ्या। त्यामुळे सर्वांना सहकार्य करतोय, विनंती करतोय की आम्हाला सहकार्य करा। गाड्या सर्वांनी तिकडनं काढायच्या आहेत। रस्ता बनवलेला आहे आणि त्याच्यावरून गाड्या येत आहेत। पार्किंगसाठी एरिया आहे, आपण तिथे गाड्या आणून लावायच्यात। आमचे आयोजक तुम्हाला सांगतील, तुम्ही तिकडनं गाड्या हलवायच्या, नाही तर हवा सोडण्यात येईल किंवा गाडी कुठेही हलवण्यात येईल याची नोंद घ्या। मग त्याला जबाबदार तुम्ही असाल, म्हणून ज्यांच्या ज्यांच्या गाड्या आहेत त्या गाड्या हलवायच्या आणि पार्किंग एरियामध्ये लावायच्या। शेवटचा कॉल असेल, यानंतर ज्यांची गाडी असेल त्याला जबाबदार ते स्वतः असतील। षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षक अनिकेत डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि हिट करण्यामध्ये अयशस्वी झाले। धावसंख्येत 1 निवड, धावसंख्या झाली ती धावफलकावरती 16 धावा। जीतने के लिए 6 गेंदे 28 रनों की जरूरत। 4 गेंदे डॉट डाली है। श्रीकांत अगर गेंदबाजी के लिए आएंगे तो उनके लिए 1000 रुपए का कैश प्राइज होगा, 2000 रुपए का कैश प्राइज। 6 गेंदे 28 रनों की जरूरत। श्रीकांत गेंदबाजी को अगर आते हैं तो प्रणय इनके माध्यम से 2000 रुपए का कैश प्राइज। पर प्रथमेश को गेंदबाजी के लिए आमंत्रित किया जाएगा। श्रीकांत वार्म अप कर रहे हैं,
पर उन्हें मौका नहीं मिलेगा क्योंकि 6 गेंदे 28 रनों की जरूरत है. 6 चेंडू 28 धावांची गरज आहे. आणि नक्कीच श्रीकांत, तुम्ही जर चेंडू अडवलात, क्षेत्ररक्षण करत असताना बॉल अडवलात, तर ऋतिक झावरे यांच्या माध्यमातून 200 रुपयाची कालव. जीतने के लिए 6 गेंदे 28 रनों की आवश्यकता है. गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज प्रथमेश, गेंदबाजी के लिए आते हुए 6 चेंडू 28 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू 28 धावांची आवश्यकता है. 6 गेंदे 28 रनों की जरूरत. मी प्रेक्षकांना विनंती करते, मोठ्या गाड्या येतात, गाड्या सारख्या सारख्या आपण तिकडनं हलवायच्या. मी विनंती करतो, पार्किंग एरिया आहे, त्या पार्किंग एरियामध्ये गाड्या ठेवायच्या आहेत. थोड्याच वेळात आमचे मान्यवर इथं उपस्थित होणार आहेत 4 व्हीलर घेऊन. ओहो, पहली गेंद यहाँ पर प्रथमेश की थोड़ी सी नीचे रहते हुए कमाल की गेंदबाजी, लाउड अपील करना चाहते थे यहाँ पर विकेट कीपर रोशन टाबटकर. ओहो, फिर से एक बार अच्छी गेंद प्रथमेश के द्वारा. बचे भी 4 गेंदे, 27 रनों की जरूरत है. चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळलाय प्रथमेशच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजीची किमया करतायत ऐवरदाळी सोडकोले. नीर 11 ताजपूर पुरस्कृत आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. पंचांचा इशारा. पंच, या सिटीज वाईट. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या पुढे वाढते, धावसंख्या झाली ती 19 धावा. ओहो, यावेळेला मोठा फटका, पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट राहुल पाटीलच्या बॅटीतून येतोय धमाकेदार षटकार. ओहो, पुन्हा एकदा एलिव्हेशन दिलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या जवळ. आणि अशा प्रकारे सामना जिंकलाय